मी डॉक्टर कविता राणे जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी शपथविधी सोहळा आज पार पडला। भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांनी महापौर पदाची शपथ घेतली। मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये पार पडलेल्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती। आज महापौर आणि उपमहापौर हे विराजमान होणार आहेत आणि फक्त ही औपचारिकता बाकी आहे। आपल्या इकडे या ठिकाणी महापौरपदी विराजमान होणाऱ्या रितू तावडे आहेत, आपण त्यांच्याशी थेट बोलूया। ताई, फक्त औपचारिकता ही बाकी आहे, आपलं संपूर्ण या ठिकाणी निश्चितच झालेलं आहे, काय सांगा? खूप आनंद होतोय माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्तीसाठी। एक ग्रास रूटवरती सर्व आणि भारतीय जनता पक्षाची ही पद्धतच आहे की ह्या ठिकाणी घराणेशाही नाही चालत, या ठिकाणी कार्यकर्त्यांना बहुमान दिला जातो। माझ्यासारख्या सर्वसाधारण घरातील आणि सर्वसाधारण कार्यकर्ती जी सातत्याने जमिनी रूटवरती ग्रास रूटवरती काम करत होती आणि तिचा विचार भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी केलेले, त्यामुळे मी खूप त्यांचे आभार मानते। मुंबईकरांच्या सेवेसाठी आम्ही काम करत होतो, हा एवढा गौरवशाली क्षण आज आमच्या आयुष्यात सगळ्यांच्याच आलेला आहे, तर ह्यासाठी साहेब येणारच, या ठिकाणी देवाभाऊ येणारच। जय श्रीराम। पूर्ण मुंबई, महाराष्ट्र आणि भारत भगवच आहे आणि आम्ही सुद्धा जय श्रीराम। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलचा मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई। आणि रितू तावडे यांची राजकीय ओळख नेमकी काय आहे बघूया। प्रभाग क्रमांक 132 मधून रितू तावडे या भाजपच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्यात। मुंबई महानगरपालिकेमध्ये या अगोदर 2 वेळा त्या नगरसेविका होत्या। घाटकोपर मधल्या गुजराती बहुल मतदारसंघामधील मराठी चेहरा अशी त्यांची ओळख आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाचा अनुभव त्यांच्याकडे आहे। स्थापत्य समितीचं उपाध्यक्षपदही त्यांनी भूषवले। भाजपचा ईशान्य मुंबईतला आक्रमक चेहरा अशी रितू तावडे यांची ओळख आहे। वीज दरवाढी विरोधात आक्रमक आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग राहिला। आणि शिवसेनेचे नगरसेवक संजय घाडी यांनी आज मुंबईचे उपमहापौर पद म्हणून शपथ घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं अभिनंदन केलं। देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच आमचे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री सन्माननीय आमचे एकनाथ शिंदे साहेब आणि मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित साटम साहेब, या सर्व शिवसेना भाजपा महायुतीचे मी मनापासून नेत्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आज एका सामान्य शिवसैनिकाला, एका सामान्य कार्यकर्त्याला या मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी बसण्याची या ठिकाणी संधी दिलेली आहे। आणि संजय घाडी यांची नेमकी काय ओळख आहे बघूया। संजय घाडी हे प्रभाग क्रमांक 5 चे शिवसेनेचे नगरसेवक आहेत। शिवसेना उपनेते आणि रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत। 1988-89 पासून शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेचे विभाग प्रमुख राहिले। 1990-91 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिलचे अध्यक्ष आणि सिनेट सदस्य म्हणून काम पाहिलं। 2017 ते 2022 या कालावधीत शिवसेनेचे नगरसेवक, 2026 मध्ये पुन्हा नगरसेवक। आणि महापौरांच्या भाषणाच्या वेळी काँग्रेसच्या महिला नगरसेविका या जमिनीवर बसल्या। बसायला जागाच नव्हती म्हणून नगरसेविका थेट जमिनीवर बसल्या। मुख्यमंत्र्यांची बहीण खुर्चीवर आणि लाडक्या बहिणी जमिनीवर अशा घोषणा दिल्या। काँग्रेससह ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी यावर आक्षेप नोंदवला।